नाही, असं नाही आहे. ₹1 पीक विमा योजना बंद करावी असा कुठलाही शासनाचा निर्णय अद्याप झालेला नाही. परंतु ह्या पीक विमा योजनेमध्ये काही प्रकारे गैरप्रकार झालेला निदर्शनास आलेला आहे. जवळपास 96 CSC केंद्रावरती कारवाई करण्यासाठी आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना कळवलेलं आहे. त्यांनी बोगस काही सातबारा उतारे काही लोकांचे बाहेरच्या CSC केंद्राने ऑनलाईन असल्यामुळे राज्याबाहेरच्या लोकांनी सुद्धा त्या ठिकाणी अर्ज दाखल केले आहेत शेतकऱ्यांनी. बऱ्याच ठिकाणी आपल्या राज्यामध्ये 5-6 जिल्ह्यामध्ये त्या लोकांनी मशिदीच्या जागा आहेत किंवा मंदिराच्या जागा आहेत किंवा एन ए प्लॉट आहेत किंवा शासकीय जमिनी आहेत अशावरती सुद्धा विमे उतरवण्याचं लक्षात आलेलं आहे. त्यामुळे 96 CSCवर कारवाई केलेली आहे. जिल्हाधिकाऱ्यांना पण फौजदारी केस दाखल करायला लावलेली आहे. जवळपास 4-4.25 लाख अर्ज या ठिकाणी आपण रद्दबादल केलेले आहेत. त्यामुळे कुठल्याही प्रकारचं बोगस काम या ठिकाणी झालेलं नाही. पैसे शासनाचे वाचलेले आहेत. यांच्या खात्यावर कुठल्याही प्रकारचे पैसे आम्ही अद्याप या ठिकाणी वर्ग केलेले नाही. आणि त्यामुळे या पीक विमा योजनेमध्ये आणखी काही बदल करायचे असतील तर त्यासाठी अधिकाऱ्यांना सूचना दिलेल्या आहे की फीडबॅक घ्या आणि आपल्याला या योजनेत काही आमूलाग्र बदल करायचे असतील तर ते बदलसुद्धा करण्याचा निर्णय या ठिकाणी कृषी विभागाने घेतलेला आहे. शिवाय ॲग्रिस्टॅकच्या माध्यमातून जे काही अपग्रेडेशन या ठिकाणी होणार आहे, म्हणजे आम्ही युनिक ID कार्ड फार्मरला देणार आहोत, त्यानंतर आधार कार्डची लिंकअप करणार आहोत, त्यानंतर महसूल विभागाशी लिंकअप करणार आहोत आणि सॅटेलाईटबरोबर टाईप करून जास्तीत जास्त पारदर्शकता या पीक विम्याच्या बाबतीमध्ये कशी येईल हा सुद्धा शासन गांभीर्याने विचार करतं आहे. कदाचित मार्चपर्यंत ॲग्रिस्टॅकच्या योजनेच्या अंतर्गत सर्व शेतकरी या ठिकाणी अपडेट डाटा या ठिकाणी उपलब्ध झाल्यामुळे सर्व शेतकऱ्यांचे पीक विमे डायरेक्ट या ठिकाणी आम्हाला उतरवणं सोपं होईल. पण मध्यंतरी सुरेश दास यांनी आरोप जे केलेले होते त्यावेळेला त्यांनी असं म्हटलं की बीडमध्ये अनेक शेतकऱ्यांनी अशा पद्धतीनं बोगस नाही, बीडमध्येच नाही आहे, ते बऱ्याच ठिकाणी आहेत, बऱ्याच जिल्ह्यामध्ये आहेत. पण ते काय मंत्र्यांनी केले किंवा कोणी अधिकाऱ्यांनी केले असं नाही आहे. CSC केंद्रातल्या लोकांना ₹1 शासन विमा भरतं आणि प्रत्येक अर्जाच्या पाठीमागं त्या CSC केंद्रावाल्याला ₹40 मानधन मिळतं. त्यामुळे त्याच्या स्वतःच्या मानधनवाढीसाठी त्यांनी हे उद्योग केलेले आहेत. त्यामुळे ते लक्षात आल्यानंतर आम्ही ते विमे रद्द केलेले आहेत. 4 लाख अर्ज रद्द केले. ते राजकीय आरोप आहे, त्यात काही फारसं तथ्य नाही. पण पैसे दिले गेले असं सुद्धा ते म्हणतात. नाही, पैसे कोणालाही वर्ग केलेले नाही आहे. त्यामुळे पैसे सरकारचे वाचलेले आहेत आणि अशा प्रकारची चौकशी अद्याप काही ठिकाणी असेल तर त्याची चौकशी सुरू आहे. परंतु बऱ्यापैकी या ठिकाणी आम्ही केंद्रावर कारवाई केली आहे आणि अर्ज पण रद्द केलेले आहेत. हिवाळी अधिवेशनामध्ये स्वतः सुरेश धस यांनी संपूर्ण पाडाच वाचून काढला की ज्या पद्धतीने परभणीमधल्या सोनपेठमध्ये अनेक लोकांचे पीक विमा जो आहे तो इतर कोणत्या तरी परळीच्या CSC केंद्रातून भरलेला गेलेला आहे म्हणून जे आहे त्याची चौकशी केलेली आहे. सुरेश धस साहेबांनी, ते सन्माननीय विधानसभा सदस्य आहेत, त्यांनी त्यांच्या भाषणामध्ये ज्या गोष्टी बोलल्या आहेत त्या गोष्टीची शहानिशा करण्यात आलेली आहे आणि त्या शहानिशा केल्यानंतर जे निदर्शन आलं, जे बेकायदेशीर किंवा चुकीचं होतं ते सर्व आपण या ठिकाणी थांबवलेलं आहे. मी सांगतो काय की ₹40 मानधन त्या CSC केंद्रावाल्याला मिळत असल्यामुळे या CSC केंद्रावाल्यांनी तो गोंधळ केलेला आहे. त्यांच्यावरती कारवाई करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना कळवलेलं आहे. समितीने अहवाल पाठवलेला आहे. समितीच्या अहवालावरती चर्चा व्हायची. अजून आम्हाला माननीय मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्याबरोबर चर्चा करायची आहे. तर पीक विम्याच्या संदर्भात आणखी काही सुधारणा करता येतात का, तर तो सुधारणा करण्याचा आमचा विचार आहे. त्यामुळे पारदर्शीपणा त्यामध्ये कसा येईल असा आमच्या या ठिकाणी विचार आहे. गैरव्यवहारामुळे आणि बोगस अशा प्रकारच्या पीक विम्यामुळे महाराष्ट्र शासनाचा अपग्रेड करण्याचा विचार आहे, योजना ही रद्द करण्याचा. हे बघा, कुठल्याही योजनेमध्ये 2-5% गैरप्रकार तर होतच असतात. आणि दुसरी गोष्ट, योजनेमध्ये गैरप्रकार होतो म्हणजे योजना बंद केली पाहिजे किंवा योजना बंद करावी या विचाराचा मी नाही आहे. योजनेमध्ये आणखी पारदर्शकपणा अपडेट कसं करता येईल तो या ठिकाणी सरकारचा प्रयत्न राहणार आहे. कालावधीतले पीक विमे जे आहेत हे 23-24 आहेत. नाही, पुढच्या कालावधी मार्च 1 पर्यंत ॲग्रिस्टॅकच्या माध्यमातून सगळे शेतकरी इंटरनेटने कनेक्ट होणार आहे आमच्याबरोबर. त्यामुळे त्याच्यामध्ये पारदर्शकता निर्माण होईल आणि त्यानंतर पुढे भ्रष्टाचार होणार नाही. ते वन विंडो सिस्टीम तर येणारच आहे, पण त्याच्या दृष्टिकोनातून प्रत्येक डिपार्टमेंटला अप टू डेट करण्याचा विचार आमचा चालू आहे, सुरू आहे. अद्याप त्याच्यावरती मिटिंगा चालू आहे. पण जिथे जिथं आम्हाला कुठं काही दोष आढळले
तर त्या संदर्भात तात्काळ योजना बंद करून आम्ही दुसरी योजना नवीन तंत्रज्ञानाच्या दृष्टिकोनातून कसं आणता येईल त्याचाही विचार आहे आमचा. शेतीच्या अधिवेशनात तुम्ही आणखी एक महत्त्वाची बाब नमूद केली होती की कृषी महाविद्यालयांसंदर्भात नाही, कृषी महाविद्यालय मोठ्या प्रमाणामध्ये आम्ही त्यांचं ऑडिट करणार आहे, त्यांचं इव्हॅल्युएशन करणार आहे आणि त्याच्यामध्ये जे कृषी महाविद्यालय या ठिकाणी फिजिबल नसतील त्यांना या ठिकाणी नोटिसा पाठवून ते बंद करण्यात येतील. नंबर 1. नंबर 2, नवीन कृषी महाविद्यालय स्थापन करण्यासाठी महाराष्ट्रातल्या अनेक लोकप्रतिनिधींची मागणी आहे. त्यामुळे कृषी महाविद्यालय जर करायचंच असेल कोणाला एखाद 2 तर ते महिला कृषी महाविद्यालय करावं असा माझा आग्रह राहणार आहे. महिला कृषी महाविद्यालय 1-2 या राज्यामध्ये पहिले या ठिकाणी करण्याचा माझा विचार आहे किंवा ज्या ठिकाणी कृषी महाविद्यालय कमी रिस्पॉन्स आहे किंवा बंद पडण्याच्या मार्गावर आहेत तिथे महिला महाविद्यालयामध्ये आपण कन्वर्ट करता येईल का, तोही विचार आमच्या मनामध्ये आहे. सर, आज अजितदादांबरोबर आपली भेट झाली येत्या अर्थसंकल्पीय अधिवेशन किंवा तरतुदीच्या संदर्भात आपल्याकडून काही नाविन्यपूर्ण सूचना करण्यात आल्या का त्याच्यावर? अजून भेट झाली नाही आहे. संध्याकाळी 5 वाजता दादांबरोबर बैठक आहे. सर, पालकमंत्री पदांवरून सध्या प्रचंड नाराजी आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातल्या मंत्र्यांमध्ये. म्हणजे मुश्रीफ असतील, त्यांना 750 किलोमीटरचा लांबचा जिल्हा आहे, आपण देखील 200 किलोमीटर लांबचा जिल्हा दिला. सगळ्यांच्याच बाबतीमध्ये जे आहे ते नाराजी आहे. नाही, नाराजी नाही आहे, थोडासा अधिकार माननीय मुख्यमंत्री महोदयांचा आहे, त्यामुळे नाराजी म्हणता येणार नाही. त्यांनी जबाबदाऱ्या दिल्या आहेत. काही ठिकाणी थोडंफार प्रमाणात इकडे तिकडे आमदारांची अपेक्षा, मंत्र्यांची अपेक्षा होणं गैर नाही, त्यांची अपेक्षा असणं योग्य आहे. परंतु त्या निर्णयामध्ये काही 2-4 ठिकाणी इकडे तिकडे झाला असेल तर माननीय मुख्यमंत्री दुरुस्त करतील. मला काही मिळालं तरी चालेल. मी सांगितलं ना, मला समुद्राच्या लाटा मोजा ठेवलं तरी चालेल. सर, बीडच्या विष्णू चाटेच्या कार्यालय शेजारील सीसीटीव्ही व्हिडिओ समोर आलेला आहे. मला नाही माहिती त्या संदर्भात. असं म्हणतात की सीएस शेतीवर काही प्रश्न असेल तर विचारा तुम्ही, हे रिकामी उद्योग नका विचारू मला. सर, संजय राऊत म्हणतात की सीएस कुंभमेळ्यामुळे त्याचा बजेट जास्त असतो, त्यामुळे भाजप नाशिकच्या पालकमंत्री पदाकरता आग्रही आहे. ते काय करतात, काय शिस्त कुंभमेळ्यामध्ये काय करतात मंत्री? ते काय ठेका घेतात काय? अधिकारी नेमलेले आमचे गेडाम साहेब आहेत, त्याच्यामध्ये कमिशनर, रेव्हेन्यू कमिशनर आहेत, ते अत्यंत हुशार आणि नावाजलेले अधिकारी आहेत. त्यामुळे तशा प्रकारचे काही प्रकार होणार नाही, होतही नाही. नाशिक जिल्हा मोठा आहे, प्रत्येकाला असं वाटतं की तो जिल्हा आपल्याकडे राहिला तर आपला राजकीय फायदा होईल. पण एक गोष्ट मात्र खरी आहे की जिल्ह्याचा लोकल माणूस जर असला तर त्या ठिकाणी कार्यकर्त्यांच्या ओळखी पाळखी, पक्षाचे पदाधिकारी, जिल्ह्यातले प्रश्न हे सुटण्यासाठी किंवा समजण्यासाठी जरा सोपं होतं आणि म्हणून त्या जिल्ह्यातले माणसं त्या ठिकाणी नेमले पाहिजे मंत्री, असा माझा या ठिकाणी सर्वसाधारणपणे समज आहे. मंत्री आहात तुम्ही, 9 मंत्री आहात राष्ट्रवादीचे, परंतु अजितदादांनाच फक्त पुण्याचं स्वगृहाचं पालकमंत्री पद मिळालंय, इतरांना बाकीचे वेगवेगळे. मी सांगितलं तो अधिकार आमचा नाही, तो अधिकार माननीय मुख्यमंत्री महोदयाचा आहे. त्याच्यानंतर दोन्ही उपमुख्यमंत्री, मुख्यमंत्री एकच बसून निर्णय घेतील. कुठल्याही प्रकारची